नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मला अर्धा किलो पायनॅपल फ्लेवरमध्ये डोरेमॉन थीमचा केक बनवून रेडी करायचा होता. तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलोचा केक रेडी करणार आहे आणि त्याची जी डिझाईन आहे ती सुद्धा मी कशी बनवली अर्धा किलोच्या केकवरती ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, इथे मी पूर्णपणे जो आपला अर्धा किलोचा केक आहे तो रेडी करून घेतलेला आहे आणि या केकचं जे फायनल आयसिंग आहे ते सुद्धा मी इथे करून घेतलेला आहे. हा केक एका तासामध्ये बनवून मला द्यायचा होता. तर हा कस्टमाइज केक आहे. तर अशा पद्धतीने कस्टमरनी डिझाईन पाठवल्यानंतर खूप बरं वाटतं, कारण पटकन आपण बनवून रेडी करू शकतो. तर इकडे बघू शकता, डोरेमॉनचा जो चेहरा आहे तो या केकवरती मला बनवायचा होता आणि लहान मुलांना तर डोरेमॉन आणि भरपूर अशी कार्टून्स आहेत ते खूप आवडतात. तर त्यांच्या आवडीचा केक बनवल्याच्या नंतर मुलंही खूप खुश होतात. तर इकडे मी टूथपिकच्या मदतीने अगोदर जो डोरेमॉनचा चेहरा आहे तो पूर्णपणे केकवरती काढून घेतलेला आहे आणि इथे मी डार्क कंपाऊंड थोडंसं मेल्ट करून त्याने पूर्णपणे अशा ब्लॅक कलरमध्ये केकवरती डोरेमॉनचा फेस बनवून घेतलेला आहे आणि ब्ल्यू कलरच्या क्रीमने इथे थोडीशी डिझाईनसुद्धा बनवून घेतलेली आहे. तर परफेक्ट असा छान डोरेमॉनचा फेस इथे बनवून रेडी झालेला आहे. मैत्रिणींनो, डोरेमॉनचा केकवरती फेस बनवणं खूप सोपं आहे आणि किती पटकन असं झालेलं आहे तेही बघू शकता. तर इथे मी त्याच ब्ल्यू कलरनी इथे खाली बॉर्डरसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि इथे मी स्टार नोझलचा वापर केलेला आहे आणि याने केकची जी डिझाईन आहे ती सुद्धा बघू शकता किती छान अशी आलेली आहे. आणि इथे मी रेड कलरचा वापर केलेला आहे. न्यूट्रल ज्वेलमध्ये थोडंसं रेड कलर टाकून इथे मी जेल तयार करून घेतलेलं आहे रेड कलरचं आणि आपल्याला येलो कलरचं सुद्धा थोडंसं जेल इथं वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने परफेक्ट असा डोरेमॉनचा जो फेस आहे तो केकवरती बनवून रेडी झालेला आहे आणि हा अर्धा किलोच्या केकवरती मी बनवून रेडी केलेला आहे. तर बघू शकता किती छान असा केक आपला रेडी झालेला आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, मलाही जमलाय की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन केकच्या रेसिपीज पाहण्यासाठी, शिकण्यासाठी पुष्पास किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.